श्री शिवलीलामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमा. काम गज विदारक पंचानना क्रोधाजल विध्वंस प्रपंचना मदत भार काचंड किरणा चंद्रशिकाळा वृषभध्वजा मत्स्य दुर्धरा विपन दहना दंभ नगछेदका सहस्रनयना अहंकार अंधकार सुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्र आनंद कैलास नगविहारा निगमागम वंद्या सुहास्य वकरा दक्षमख दलना आनंद समुद्रा ब्रह्मानंद दयानिधे नवमाध्यायाचे अंती उद्धरीला शाबर सिंह केतन नृपती यावरी सुत शौनकांदिका प्रती नैवेशारणी सांगता अनर्थ दिशी वास्तवे करीत एकद्विज नावे देवरथ वेदांत देहिनी शास्त्ररथ पंडित आणि वंशज होय त्याची कन्या चातुरीखणी शारदा नामे कमलनेनी जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ तवते झाली 12 वर्षी पित्याने लग्न करून संभ्रमिसी पद्मनाभद्विजासी देता झाला विधियुक्त तोही परम आदित्य ब्राह्मण सभाके आणि वेदसंपन्न जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ लग्न सोहळा झाली यावरी काही दिवस होता श्वशुरगृही सायंकाळी नदी तिरी संध्यावंदनी गेला तो परतून येता अंधार झाला जो बला पायाचा दुर्धर विकारा तेथीचे पडिले कलीवर नगरात हाक चाली माता पित्या समवेत शारदा धावनी आली ते गत प्राण देखून ह्या प्राणनाथ शरीर घालित धरणीवरी म्हणे विद्यादानाचे सतेच्या आणि बुडाले माझे जहाज ओस पडली सेज बोले गुज कोणासी माझे बुडाले मांडणार सर्व रूपे वरी पडला तस्कर दग्ध झाली रणे समग्र म्हणून टाके तोडून या देखून शारदेची करुणा अश्रू आले जणनी याच्या नयना म्हणती आहा पशुपते भाललोचना हे आता करील काय मग त्या विप्राचे करून दहन माता पिता बंधू आप्तजन शारदेशी सांगे घेऊन सदनाप्रती गेले ते कित्येक दिवस झाली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी शारदा एकली मंदिरी तव एक अपूर्व वर्तले नैदृ नावे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले मित्र शिष्य हाती धरवलं पवित्र सदन आला शारदेच्या शारदा आसन देऊनी सत्वर पूजन करून करी नमस्कार नैदृतन म्हणे सौभाग्य वाढव अपारा तुझं पुत्र वेद वक्ता हो तुझं पुत्र वेद वक्ता विप्रास न दिसे केवळ अन्न अबोगदा वदला आशीर्वाद आसोनी शारदा करी केद शोक करी दुःख भरे मने हे अघटित घडे केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान नैद्रुव म्हणे माझे वचन असत्य डोळे कल्पांती माझे जिवे बाहेर आले ते माघारे न सरे कदा काळे माझ्या तपानुष्ठान वेगळे अघटित तिची घडविना घरची बाहेरी आली त्वरित माता पिता बंधू समजत सबूळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत केवी घडे ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र षडे रंगाचा करी सहस्र नेत्र शापीने लागता क्षण मात्र कुळासहित सहारित शाप बळेशी विशेष सर्प केला राजा नवश यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे ब्राह्मणी क्षोभनी निर्धारी शुक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी अंबऋषीचे जन्म घेत विधी हर चिती ब्रह्मशापाचे भय वाहती विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असता पंडुराज सत्तम भोग नाही सर्वदा विप्र शापाची नवलगती 60 सहस्र सागर जळती कुबेरपुत्र वृक्ष होती नारद शापे करून या कृष्णासहित यादव कुळे ब्रह्मशापे भस्म झाले सकळ दंड खायचा नृपणा क्षण मात्र दग्ध केला ब्रह्मशाप परम दृढ मृगराज केला सरळ धराधर शत्रू बळ प्रचंड सहस्र भगे त्या क्षयरोगी केला त्रिनंदन मेदिनी वसनाचे केले आचमन शाप देवोनी सूर्यनंदन दासीपुत्र केला वे पाषाणाचे करीती देव रंगाचेही करीती राहो मंत्राक्षता टाकिता नवपल्लव कोरड्या काशा फुटेल की ब्राह्मण थोरत्रिय जगती हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती यावरी नैदृव तिये प्रति बोलता झाला ते ऐका म्हणे ऐक शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत षडश अक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तववरी मी येतेच राहीन मग त्याच्या अंगणात मठ करून राहत झाला नैद्रुव होतो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाणत चैत्रमासे अथवा मार्गशीर्षेशी शुक्ल पक्षी करावा पावनी सुमुहूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकर पूजा उमा महेश्वर एक संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकून तैसीची न करी न पडे द्युन नैदू गुरुपासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करून वरी दिदले शुभ्र वितारा चारी स्तंभ शोभायमान नानापळे शोभवताती अष्टगंधे सुवास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा आस्तारणे षोडश वर्ण यंत्र करणे अष्टदळे तयामाजी चतुर्दळ त्यावरी घालून तांदूळ वरी घट स्थापून अडळ शोभा बहुत आणीजे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाच्या करुणी मग एक निष्ठा धरून षोडोपचारी पूजिजे यथा सांग ब्रह्मणस दर्पण सुवासिनी पूजेचे प्रीती करून षडश चतुर्विद्याने द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येण्याची करावे जागरण गुरुवचनी विश्वासपूर्ण धरुणी कर्तणे सर्वदा कुंदेव दुर्वण केवळ कर्पूर गौरपय फेन धवल ज्योतिर्मय शुभ्रती जाळ रजत वर्ण निर्मळ जो सूर्यकोटी तेज सव तेज विरचित शुभ्र आभरणी भूषित
दानंद कंदगुणातीत स्वधुनी विराजित मस्तकी शुभ्रजटा मुकुटमंडित सर्पमणियुक्त विराजित किशोरचंद्र माळी मिरवत भस्मचर्चित शुभ्र दिसे उन्मिलित भाललोचन केयुरगद शुभ्र वीरकंकण मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्य दुर्वत दिव्य गरुड पाचुहुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुध सकट जळकती प्रळय चपळे ऐसी खटवांग त्रिशूळ कपाल डबरू अंकुश पाशकंठा नागधरू पिनाक पशुपत कमल तेजाकार शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन शुभ्र स्फटिकवर्ण गजा जीन मणिमय शुभ्र सिंहासन रत्न नाना रत्ने विराजित कैलासगिरी शुभ्रवर्ण वरिमंडप शुभ्र सहस्रवजन स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जीवी प्रकाशपेयी ऐरावतावनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिवळे कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती ब्रह्मानंद सुखमुरण होतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे दान शारदा ध्यानी मनी आणित बालतत्वगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरत सुमन माळायुक्त मल्लिकाबळ कुळबळी विराजित इभ मुक्ता वतन डोलत शोभा अद्भुत कोणवरी हरिमध्या भुजंगवणी जलजवदना आकर्ण नयने द्वादशातिथ्य शोभा जगनी कांचीवरी झळकते मागे स्त्रियावर्णीला भोवत निसीमा रूपलक्षणयुक्त ओळवणी टाकीला समजत जिच्या पादांगुष्ठावरुनी कोटी मनवत शोभा साचिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड पोडियावरी अंगीचा सुवास धावत पदपद्म जेथे उपटती तेथे रक्त कमळे उगविती द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती खडे होती दिव्य मणी या ब्रह्मांड मंडपात ते कैसे स्वरूप नाही आणि कशशी मित्र द्विमुख जिच्या त्याचे शोभती विधी चक्रादी ज्ञान स्नेहे निजगर्भी करीपाळान समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाल ताटके प्रभाकन ओतिली शशी मित्र तेज गाडूळ गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरिक्त नासिकीचे वरी डोलता मुक्त वरी डोलता मुक्त प्रवाळाची केवळ बासत तेज अमित न वर्णावे नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी तो गुंजयसी दिशे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती ओळीने बैसल्या हंसपंक्ती तैसे द्विजा हसता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हेमावतीची झळकती दंतपंक्ती शुभ अत्यंत अधर प्रभेने आरक्त बासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षणयकतती दिसती कंठीचे मुक्त आहार संपूर्ण दिसती इंद्रनीळ समान श्यामलांग प्रभा दैदीप्यमान मुक्ता माझी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयोदर कुमार आणि इब वक्र त्यातील अमृत प्राशिनी प्रळय चपळा काळोनी समग्र रंगविले वाटे देवीचे अबर मुक्ता लग कंचुकी प्रभाकर बहुभूषणे झळकती इंद्रनील किलवर्ण वर्णी लीलावेश धारणी भक्तानुग्रह कारिणी प्रलय रूपिणी आदिमाता आदिपुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांडमाळा जिचे स्वरूप हाता डोळा जाश्वनिळा दडीन पुरे कृतिका पुंज झळके गगरी जैसे तैसे जलज घोष डोलती करडी अरण्य सध्या रागार ओढे आडी कुंकुम रेखा रक्त पडे विश्वरपलय शिव सगुणपण टाकुनी होता तत्काळ दीर्घ परीतीचे सौभाग्य गर तंट ताटक कुंकुम महिमा हा दोन वेळा वारिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बीजवर तांबूल रेखांकित व वदनचंद्र अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसी आंबेची वेडी शोभे तशी कृष्ण वर्ण कुरळ निशी अशी आदित्य नंदिनी होय ते शुभ्र हार गुंफीला दिव्य सुमनी तिची ब्रह्मांड वरुणी स्वर्धनी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मज नंदिनी गुप्तते मुदराखडी मच्छ कच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जलचर केशाग्री गुच्छ विशाळा थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ तोची डोलती मोहन माळ जीव शिव दोन्ही ते जाळ आवरोनी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन वणुन वज्र जुडे मंडित कर जाण दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नुपुरे पैजण गर्जता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करून या भक्त जे काय एकनिष्ठी पायी दोल्हारे जोडवे ते अनुवटा ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरिली ओमहेश्वरवत नैद्रुव उद्यापन करवित यथा विधीप्रमाणे 11 ते दंपते वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजनी शारदा हर्षभरित तव रवी असत पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरु जवळी बैसत
ह्या विधी झाली या अकस्मात भवानी तेथे प्रकटली असंभाव्य तेज देखोनी दैद्रुहासी नेत्र आले ते चिक्षणी दैद्रुह शारदा लागती चरणी प्रेम भावे करू नये देवीचे करीती समर उभे टाकती कर जोडून परी त्या दोघां वाचून आणि कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रवण स्वयंभावे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये धरा धरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हिरंब जननी भक्त हृदय रविंद चिन्मय खाडी वेद पुराणी वंद्य तू तुझी कृपेनी शिती गर्भदासी नेत्र येती मागे सांडोनी पवन गती पांगोळ धावती कृपे तुझे मुक्ते होतील वाचळ मूर्ख पंडित होई तत्काळ रत्ने होती सिक ता हरळ गारा होती चिंतामणी भव भय हारकी भवानी भक्त पाळकी मनोल्लासिनी वेदवाते द्विज जनरंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रय हारके त्रितापशमनी त्रिकाळाजे सादरतव ध्यानी त्रिदेह विरहित ते शिवमान सरोवर कमळिके सरोवर मराळिके जय जय विद्यांचंपक कळी